तब्बल 35 जणांसह तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांचं नवखं सरकार तामिळनाडूमध्ये स्थिरावलंय। मंत्रिमंडळ विस्तारात टीव्हीकेच्या आमदारांसह घटक पक्षाच्या आमदारांनी शपथ घेतली। या सोहळ्यात एका चेहऱ्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं, कारण तो चेहरा निवडणूक जिंकलेला आमदार तर होताच, पण त्याआधी एक अभिनेता आहे। त्याहून मोठी ओळख म्हणजे हा व्यक्ती मुख्यमंत्री विजय यांचा खास मित्र आहे। असं म्हणतात की ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो अशी व्यक्ती म्हणजे मित्र असतो। थलपती विजय आता मुख्यमंत्री विजय झालेत, पण त्यांनी मैत्रीची जाण ठेवली आहे। त्याचं उदाहरण म्हणजे विजय यांच्या मंत्रिमंडळातला हा नवा चेहरा। आधी कॉलेज, मग चित्रपटसृष्टी आणि राजकारणातही विजयची साथ देणारा हा आमदार आता कॅबिनेट मंत्री झालाय। मी हे बोलतीये तो व्यक्ती आहे विनोदी अभिनेते श्रीनाथ यांच्याबद्दल। तमिळ चित्रपटसृष्टीत नाव कमावलेला हा अभिनेता आता राजकारणी झालाय। मंत्री म्हणून श्रीनाथ यांनी शपथ घेतल्यावर त्यांचं नाव अधिक चर्चेत आलंय। कोण आहेत श्रीनाथ? विजय आणि श्रीनाथ यांची मैत्री कधीपासूनची आहे आणि आता विजय यांनी श्रीनाथ यांच्यावर कोणत्या खात्याची जबाबदारी सोपवली? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। श्रीनाथ तमिळ चित्रपटसृष्टीतले विनोदी अभिनेते, टीव्हीके पक्षाचे उमेदवार असलेले श्रीनाथ हे तुतुकडी मतदारसंघातून तब्बल लाखभर मतं घेऊन आमदार झाले आणि आता विजय सरकारमध्ये मंत्रीही झाले। राजकीय माहिती पाहण्यापूर्वी हे पाहूया की विजय यांनी श्रीनाथ यांना मंत्री का केलं। याचं कारण विजय आणि श्रीनाथ यांच्यातली घनिष्ठ मैत्री। श्रीनाथ आणि विजय हे कॉलेजपासूनचे मित्र आहेत। एका मुलाखतीत श्रीनाथ यांनी सांगितलं होतं की त्यांची विजयशी पहिली भेट कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये झाली होती। असं म्हटलं जातं की अभिनेते संजीव, श्रीनाथ आणि विजय यांचं त्रिकूट कॉलेजच्या दिवसांपासूनच एकत्र होतं। त्यांनी चित्रपटांमध्येही एकत्र काम केलंय। श्रीनाथ प्रामुख्याने तमिळ चित्रपटांमधल्या त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखले जातात। कॉलेजमध्ये सुरू झालेली या दोघांची मैत्री चित्रपट जगतानंतर आता राजकारणातही टिकून आहे। थलपती विजय यांनी नायक म्हणून पहिला चित्रपट केला तो नालय्या थिरप्पू। 1992 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला। या चित्रपटाचे दिग्दर्शक होते विजय यांचे वडील S.A. चंद्रशेखर। हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा विजयचं वय होतं अवघं 18 वर्ष आणि या चित्रपटात त्यांच्या मित्राची भूमिका साकारली होती अभिनेते श्रीनाथ यांनी। या चित्रपटानंतर विजय आणि श्रीनाथ अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले। यात 12B, आयेनी रोमपा आजागा इरकू, कडाल व्हायरस, उल्लाम केतकुमा, उन्नल्ले उन्नल्ले, भीमा आणि धामधूम यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी एकत्र काम केलं। तर विजयच्या वेट्टाईकरणमध्येही श्रीनाथ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती। मासिलमणी, कुट्टी आणि उत्तमा पुथिरन यामधल्या अभिनयामुळे ते विशेष चर्चेत आले। अलीकडे श्रीनाथ यांनी हरीश कल्याण सोबत लेट्स गेट मॅरिड हा चित्रपट केला। तर अभिनया व्यतिरिक्त श्रीनाथ दिग्दर्शकही आहेत। पण विजय आणि श्रीनाथ यांची कॉलेजमधली मैत्री चित्रपट सृष्टीतही एकत्र आली आणि आता हे दोघे मित्र सरकारमध्येही एकत्र दिसतायत। थलपती विजयने राजकारणात यायचा निर्णय घेतला तेव्हा श्रीनाथ यांनी त्यांना साथ दिली। 53 वर्ष वयाच्या श्रीनाथ यांनी टीव्हीके पक्ष संघटनेचं काम करताना विजयला तगडी साथ दिली। निवडणुकीत विजय यांनी श्रीनाथ यांना त्यांच्या मूळ गावी असलेल्या तुतीकुडी मतदारसंघातून उमेदवारी दिली। श्रीनाथ यांच्या निवडणुकीतल्या प्रवेशामुळे तुतीकुडी हा एक VIP मतदारसंघ बनला। चर्चेत राहिलेल्या तुतुकुडी मतदारसंघात श्रीनाथ यांच्या विरोधात DMKच्या P गीता जीवन आणि AIDMKचे छेला पांडियन निवडणुकीच्या रिंगणात होते। या तिरंगी लढतीत श्रीनाथ यांनी 1,536 मतं मिळवत बाजी मारली। श्रीनाथ यांनी विरोधी पक्ष DMKच्या उमेदवाराचा 37,731 मतांनी पराभव केला। विजय यांचा विश्वास सार्थ ठरवणाऱ्या श्रीनाथ यांच्याकडे मुख्यमंत्री विजय यांनी महत्त्वाच्या मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे। श्रीनाथ हे मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे मंत्री झालेत। दरम्यान लोकभवनात श्रीनाथ यांनी शपथ घेतली तेव्हा विजय यांच्या डोळ्यात मित्राबद्दलचा अभिमान आणि प्रेम दिसत होतं। मित्रांची ही जोडी चित्रपटात यशस्वी झाली आहे, तशी राजकारणातही यशस्वी होताना दिसतीये। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।